दुखतंय. ओके 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 काम डाऊन काम डाऊन काम डाऊन काम डाऊन. ऐक देवांश, खरंच खूप दुखतंय. अंडरस्टँड पण बघ फार नाहीये, थोडंसंच आहे, लगेच क्लीन होईल. थोडं होल्ड कर प्लीज. हा मला अजिबात सहन होत नाहीये. शमिका बाळा त्यांचा हात सोड ना. त्याच्याशिवाय ते पट्टी कशी बांधू शकणार. शमिका तुला लगेच बरं व्हायचंय की नाही. थोडं सहन कर बाळा. ओके ओके बघ झालं, खरंच झालंय. थोडाच वेळ फक्त प्लीज. देवांश खरंच खूप दुखतंय, सहनच होत नाहीये मला आता. आय नो शमिका, पण सी ऑलमोस्ट क्लीन झालंय. फक्त क्रीम लावायची. ओके प्लीज प्लीज रिलॅक्स. माई, तुम्हाला माहितीये आमच्या ऑफिसमध्ये आमच्या शमिका मॅमला सगळेच खूप घाबरून असतात. हा खूप घाबरून. काय सांगतोस काय. म्हणजे अदरवाईज सगळे खूप टाइमपास करत असतात, पण शमिका मॅमची ऑफिसमध्ये एंट्री झाली रे झाली की सगळ्यांचा टाइमपास बंद आणि काम सुरू. हो का. हा मग आमच्या शमिका मॅमचा ऑराच तसा आहे ना आमच्या ऑफिसमध्ये. एकदम वेगळाच ऑरा आहे. सगळे तसे घाबरून असतात. त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे एकदम एकदम चार्मिंग आणि पॉझिटिव्ह ना. आमच्या मॅमला घाबरतात म्हणजे असं नाहीये की फक्त त्या स्ट्रिक्ट आहेत म्हणूनच घाबरतात, पण सगळ्यांना ना खूप रिस्पेक्ट पण आहे आमच्या मॅमसाठी. आणि का नाही करणार. इतक्या कमी वेळात इतकं हार्डवर्क करून इतकं मोठं एम्पायर उभं केलंय त्यांनी. हे छोटी गोष्ट आहे का. नाही ना. त्यामुळे मला काय वाटतं माहितीये माई, आमच्या शमिका मॅम इतक्या ब्रेव आहेत. अशा छोट्याशा काचेच्या तुकड्याला घाबरेल का. नाही नाही घाबरणार. नाहीच घाबरणार आहे नो, कारण त्या आहेच तशा खूप ब्रेव आणि खूप स्ट्रॉंग. आणि हे तर काहीच नाहीये त्यांच्यासाठी.